गुढीपाडव्याला 72 फूट उंच झेंड्यांना खोळ चढवण्याचा नेत्रदीपक सोहळा संपन्न। सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव 18 ते 27 मार्च दरम्यान। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे श्री विठोबा संस्थान उर्फ श्री कृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने आयोजित गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव 18 ते 27 मार्च 2026 दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडत आहे। विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती। गुढीपाडव्याच्या दिवशी 19 मार्च दुपारी सुमारे 4 वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या महाराजांच्या 72 फूट उंच झेंड्यांना नवी खोळ कापड चढवण्याचा नेत्रदीपक व चित्तथरारक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। अखंड कापूर ज्योती, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। अवधूत भजन मंडळांच्या सुमधुर गायन भजनांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। शेकडो क्विंटल कापूर विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। संस्थानचे विश्वस्त चरणदास नामदेवराव कांडलकर यांच्या शुभहस्ते महाराजांच्या बोहलीचं विधिवत पूजन करून दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ चढवण्यात आली। झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये म्हणून दोराच्या साह्याने जुनी खोळ काढून नवीन खोळ चढवण्याचा परंपरा मोठ्या श्रद्धेने पार पाडण्यात आला। हा सोहळा विश्वस्त मंडळी व लाखो भाविकांच्या साक्षीने संपन्न झाला। महोत्सवाची सुरुवात 18 मार्च रोजी अमावस्या निमित्त चंदनउटी व रमणा कार्यक्रमाने झाली। तसेच मंदिर व ग्राम परिसरात स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली। यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी संस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टँकरद्वारे व्यवस्था, अन्नदान, भव्य मंडप तसेच दर्शनासाठी सावलीची सोय करण्यात आली आहे। भजनासाठी येणाऱ्या अवधूत भजनी मंडळी व भाविकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती। गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनही सतर्क होते। यात्रेदरम्यान 20 ते 27 मार्च या कालावधीत दररोज अवधूत नामप्रचारक महाराजांच्या गाथेतील ओव्यांवर आधारित प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत। दिनांक 27 मार्च रोजी चैत्र मांडी वाढवा, रमणा पालखी, ढालीचा सोहळा, निमंत्रित मान्यवरांचा सत्कार आणि भाविकांसाठी भव्य महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे।